माझ्या भावाची अलीकडेच लग्न झाली होती. माझ्या भाभीच्या इच्छा अजून पूर्ण झाल्या नव्हत्या की माझ्या भावाने लग्न करून लगेचच बाहेर देशात जाण्याचा निर्णय घेतला. जाताना त्याने मला सांगितले, "आता तू तुझ्या भाभीची काळजी घे. घरात तू एकटाच राहशील." मीही त्याला म्हणालो, "काही हरकत नाही टे. तू काळजी करू नकोस." कारण मीही माझ्या भावाच्या कमाईचा आनंद लुटू इच्छित होतो. एक दिवस भाभीने मला आपल्या खोलीत बोलावले. भाभीने मला आपल्या खोलीत बोलावले. भाभी म्हणाली, "तू लवकर माझ्या खोलीत ये." मी गेलो. भाभी म्हणाली, "माझे डोके खूप दुखत आहे." माझ्या डोक्याला, "भाभी, हे मी करू शकत नाही." पण भाभी म्हणाली, "तुला हे करावेच लागेल." मी भाभीच्या डोक्याला मालिश करू लागलो. नंतर भाभी म्हणाली, "आता माझ्या पाठीवर तेल लावून मालिश कर." भाभीची साडी पाहून मला भीती वाटली. तरीही मी तेल लावून हळूहळू मालिश करू लागलो. भाभी अजीब आवाज काढू लागली. मला संयम राहिला नाही. भाभीला नाही. माझे वय तेव्हा 24 वर्षे होते. त्या दिवसात मी घरातच राहत होतो. माझ्या भावाने लग्न यासाठी केले होते की मी एकटा वाटू नये. भाभीचे नाव सुनीता होते आणि मी त्यांना सुनीताच म्हणत असे. ती बहुतेक वेळा उदासच असायची. अनेकदा मी तिला लपून रडताना पाहिले होते. मला वाटले की ती माझ्या भावाला आठवते म्हणून रडते. पण मी कधीच तिच्याशी याबद्दल बोललो नाही आणि तिनेही मला काही सांगितले नाही. रात्री ती आपल्या खोलीत बंद होत असे आणि खोलीतून रडण्याचे आवाज येत. खरे तर माझ्या भावाच्या लग्नानंतर दुसऱ्याच आठवड्यात तो विदेशात गेला होता. एका नवीन नवरीला पतीशिवाय राहणे खूप कठीण असते. पण माझ्या भावाने लग्न फक्त माझ्यासाठीच केले होते. मी घरात एकटा राहत होतो आणि घर सांभाळण्यासाठी एक स्त्री हवी होती. म्हणून भाऊ सुनीताला माझ्या हवाली करून निघून गेला. सुनीता भाभी पूर्णपणे एकटी होती. तिची काळजी मीच घेत असे. ती 28 वर्षांची तरुण स्त्री होती. योग्य रिश्ता न मिळाल्यामुळे माझ्या भावासोबत तिचे लग्न झाले होते. वय वाढत होते म्हणून. एक रात्र झोपायला पडलो असताना भाभीने मला आवाज देऊन बोलावले. मी विचार करत होतो की यावेळी भाभीला माझ्याकडून काय काम असू शकते. हीच विचार करत मी लवकर तिच्या खोलीत गेलो. कारण भाऊ जाताना सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून गेला होता. त्याने सांगितले होते की माझ्यानंतर घराच्या गरजांची काळजी घे आणि मनापासून भाभीची सेवा कर. भावाच्या पैशांवर मी आराम करत होतो. म्हणून मी हे नको होते की भाभी माझ्या भावाला काही तक्रार करेल. जेव्हा भाभी परत येण्याची गोष्ट करत असे तेव्हा भाऊ कोणती ना कोणती सबब सांगून येण्यास नकार देत असे. रात्री भाभीने मला बोलावले. मी विचार करत गेलो की काही महत्त्वाचे काम असेल. पण तिथे जाऊन मी थक्क झालो. ती स्वतः बिछाण्यावर पडलेली होती. मी घाबरून दारासमोरच थांबलो. मी आवाज देऊन विचारले, "भाभी, मला काही काम होते का?" माझा आवाज ऐकून ती उठली. मी वाटले की नेहमीप्रमाणे तिने दुपट्ट्याने स्वतःला झाकून घेतले असेल, कारण ती दिवसभर दुपट्टा घालत असे. मी तिला कधीच अशी पाहिली नव्हती. पण माझा आवाज ऐकून ती म्हणाली, "समीर, आत ये. मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलणे आहे." भाभी अजूनही तशीच पडलेली होती. मी खोलीत गेलो, पण माझे डोळे खाली होते आणि मला लाज वाटत होती. मी भाभीला पहिल्यांदा अशी पाहिली होती. भाभीने माझ्याकडे पाहिले आणि माझे खालील डोळे पाहून म्हणाली, "समीर, लाजू नकोस. या घरात आपल्यालाच एकमेकांना साथ द्यावी लागेल. माझा पती विदेशात राहतो." पण तू नेहमी इथे असतोस आणि माझी काळजी घेतोस. म्हणून मी तुला बोलावले. कठीण वेळी तू माझी साथ देशील. भाभीच्या बोलण्याने मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, "माझे डोके खूप दुखत आहे. तू माझी मालिश करशील का? तुझ्या भावाने मला सांगितले होते की तू खूप चांगली मालिश करतोस आणि त्याचे डोके काही मिनिटात बरे होते." भाभीचे बोलणे ऐकून मी हसलो. कारण हे खरे होते. भाऊ इथे असताना नेहमी माझ्याकडून डोक्याची मालिश करून घेत असे. पण तो माझा भाऊ होता आणि भाभीची मालिश मी कशी करू शकेन? भाभीने मला विचारात टाकले होते. काय करावे समजत नव्हते. मी विचार करत होतो की भाभी कशी स्त्री आहे जी आपल्या देवराला मालिश करायला सांगते. तिला लाज वाटली नाही. ही मोठी गोष्ट नव्हती. पण एका स्त्रीने एका पुरुषाला मालिश करून घेणे आणि तेही आपल्या देवराकडून. दुसरा कोणी असता तर नकार देण्याऐवजी त्याला खूप बोलले असते. पण मी भाभीच्या दयेवर जगत होतो. म्हणून तिच्यासमोर बोलण्याची हिंमत नव्हती आणि नकारही देऊ शकत नव्हतो. भाभीने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेल बाटली दाखवली आणि म्हणाली, "तू माझ्या डोक्याला मालिश केलीस तर खूप चांगले होईल." बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होते. मला वाटले की कदाचित ती खूप त्रासलेली आहे. मी भाभीला नकार देऊ शकत नव्हतो. मी ते तेल घेतले आणि तिच्या बिछाण्याजवळ बसून हळूहळू डोक्याला तेल लावून मालिश करू लागलो. मी डोळे खाली ठेवले होते आणि कोणत्याही भावना अनुभवण्यापासून स्वतःला रोखत होतो. माझे हात तिच्या डोक्यावर तेल लावताना जोरात थरथरत होते. मी आजपर्यंत भाभीची खूप मदत केली होती, पण तिने कधीच अशी मागणी केली नव्हती. जसजसे मी तेल लावत गेलो, तसचे भाभीचे अजीब आवाज खोलीत दुमदुमू लागले. असे वाटत होते की तिला आराम मिळत आहे. मी पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही आणि तिच्या चेहऱ्यावर नजरही पडली नाही. मला लाज वाटत होती आणि मी तिथून जाण्याची इच्छा करत होतो. पण मी मजबूर होतो. जर मी भाभीला नकार दिला
आणि ही गोष्ट माझ्या भावाला कळली तर भाभीची काहीही गोष्ट मानली जाणार नाही. माझा खर्च बंद होईल. भाभीने कधीही कशाची नकार दिला नव्हता. मी सहज तिच्याकडून पैसे मागत असे आणि ती विचार न करता देत असे. बराच वेळ मी मालिश करत राहिलो आणि तिचे आवाज खोलीत येत राहिले. नंतर कदाचित तिला झोप आली कारण उठून आपल्या खोलीत आलो. पहिल्यांदा मी कोणत्याही स्त्रीची अशी मालिश केली होती आणि या गोष्टीने माझ्या आत आग लावली होती. भाभीच्या गोऱ्या चेहऱ्याने मलाही नशेत टाकले होते. जसे मला आठवले की ती माझ्या भावाची पत्नी आहे, तसे मी ठरवले की आता मी तिच्या खोलीत जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भाभी पूर्ण दुपट्टा घालून होती आणि माझ्यासाठी रोटी बनवत होती. मी पुढे जाऊन रोटी घेतली. ती म्हणाली, "समीर, तू माझ्या डोक्यात संपवलेस. मी तुझे आभार मानते." तिचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मी म्हणालो, "खरे तर तुम्ही दिवसभर घरात काम करता, म्हणून थकता. मी प्रयत्न करेन की तुमच्या कामात मदत करू किंवा तुम्ही एखादी नोकर ठेवा." माझे बोलणे ऐकून भाभी म्हणाली, "मला थकवा माझा पती येईपर्यंत जाणार नाही. तोच येईल तेव्हा माझा थकवा जाईल." मी तिचे शब्द समजू शकलो नाही. ती स्वयंपाकघरात गेली आणि माझ्या कामाची वेळ झाली. मी घरातून निघालो. दिवसभर माझ्या मनात भाभीच फिरत राहिली. दुपारी जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी बहिणी घरी आली होती. मी ठरवले की कसेही करून भाभीच्या मालिशची गोष्ट सांगतो. पण त्या दोघी इतक्या व्यस्त होत्या की त्यांना माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. थोड्या वेळाने माझी बहीण निघून गेली. तिचा नवरा कामावरून येणार होता. थोडा आराम केल्यानंतर जेव्हा मी खोलीतून बाहेर पडलो नाही. थोडा आराम केल्यानंतर जेव्हा मी खोली कपडे धुत होती आणि खूप कष्टाने कपड्यांची बादली उचलून छतावर नेत होती, हे पाहून मला लाज वाटली. कारण ते सर्व कपडे माझे होते आणि माझ्यामुळे तिला इतका त्रास सहन करावा लागत होता. मी लगेच भाभीला आवाज दिला. ती घामाने भिजलेली होती. मी बादली धरून छतावर गेलो आणि तिच्यासोबत कपडे दोरीवर टांगले. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा ती जीभ रीतीने चालत होती. मी तिला म्हणालो, "जर तुम्ही सांगितले तर मी तुम्हाला डॉक्टरकडे नेऊ शकतो. मला वाटते की तुमचे डोके दुखत आहे." माझे बोलणे ऐकून तिने उदासीन हसून म्हटले, "हे माझ्या चुकांचे परिणाम आहे." भाभीचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. ती म्हणाली, "तू काळजी करू नकोस. मी लवकर बरी होईन." आणि आपल्या खोलीत गेली. गेल्या काही दिवसांपासून तिचे प्रत्येक बोलणे माझ्या समजाबाहेरचे होते आणि हे माझ्यासाठी समस्या बनत होते. कधी-कधी असे वाटायचे की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. दुपार संपली आणि संध्याकाळ झाली. मला चहा प्यायची इच्छा झाली. मी तिला आवाज देण्यासाठी गेलो. पण ती आपल्या खोलीत जाऊन तिला आवाज देण्यासाठी गेलो. पण ती आपल्या खोलीत रडत होती. "हे सगळे तुझ्यामुळे झाले आहे. आजची माझी अवस्था तूच जबाबदार आहेस." भाभीचे बोलणे ऐकून मी दारासमोर थांबलो. मला कळले नाही की ती कोणाशी बोलत आहे. पण निश्चितच माझा भाऊ नव्हता. भाभीच्या बोलण्यातून मला समजले की तिच्या डोक्याच्या दुखण्याचे कारण हेच आहे की ती कुणाशी तरी चुकीच्या रीतीने बोलत आहे. मला कळत नव्हते की हे ऐकून मी काय करावे. मी त्याला म्हणालो, मी माझ्या भावाला फोन केला." तो म्हणाला, "काय झाले? सगळे ठीक आहे ना?" मी त्याला सांगितले की तिची पत्नी कसे वागत आहे आणि फक्त इतकेच म्हटले की तिला तुमची आठवण येत आहे. म्हणून लवकर या काही गोष्टी बोलून त्याने फोन बंद केला. नंतर मी विचार करू लागलो की मला काय करावे. त्या रात्री पुन्हा भाभीने मला आवाज देऊन आपल्या खोलीत बोलावले. मी तिच्या खोलीत गेलो. ती पडलेली होती आणि डोक्याची मालिश करायला सांगत होती. मी तिच्या डोक्याला मालिश करू लागलो. मी विचार करत होतो की ती माझ्याकडून डोक्याची मालिश का करून घेत आहे. मला वाटत होते की मी कॉलेजात जातो तेव्हा घरात कोणीतरी येत असेल. हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी मी कॉलेजातून लवकर परत आलो. पण पाहून मी थक्क झालो. घर पूर्णपणे शांत होते आणि घरात कोणी नव्हते. मी घरापासून थोडे दूर उभा होतो. थोड्या वेळाने भाभी घरी आली, घामाने भिजलेली. मी लगेच घरात गेलो आणि भाभीला विचारू लागलो की तिने दिवसभर काय केले. भाभी मला घराच्या कामांबद्दल सांगू लागली. पण तिने हे सांगितले नाही की ती बाहेर का गेली होती. आता मला पक्का विश्वास झाला होता की ती काहीतरी चुकीचे करत आहे. दिवसभर मी अस्वस्थ राहिलो. मला भाभीचे सत्य जाणून घ्यायचे होते. पुन्हा रात्री भाभीने मला आपल्या खोलीत बोलावले. मला कळले होते की ती माझ्याकडून मालिश करून घेऊ इच्छिते. पण माझे मन यासाठी तयार नव्हते. हे खरे होते की तिचे डोके दुखत होते आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तेल बाटली घेतली आणि मालिश करू लागलो. पण तिने मला असे काही सांगितले की मी थक्क झालो. ही पहिली वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करायला सांगितले. मी विचारले, "लाईट का बंद करायची?" पण ती रागाने म्हणाली, "मी सांगितले ते कर. विचारू नकोस." मी लाईट बंद केली. खोलीत अंधार झाला. भाभीने माझा हात धरला आणि स्वतःकडे ओढला. मी समजलो की आता गोष्ट फक्त मालिशपुरती राहिलेली नाही. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी लगेच हात सोडवला आणि मागे हटलो.
मी म्हणालो, "भाभी हे चुकीचे आहे." मी असे करू शकत नाही." ती म्हणाली, "समीर तू समजत नाहीस. मी एकटी आहे. तुझा भाऊ मला सोडून गेला आहे. तूच माझा आधार आहेस." मी ठामपणे म्हणालो, "नाही भाभी, हे योग्य नाही. मी तुमची मदत करेन पण अशा गोष्टीत नाही. जर तुम्हाला खरोखर त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाऊया. किंवा माझ्या भावाला सांगूया की तो लवकर यावा." मी खोलीतून बाहेर पडलो आणि आपल्या खोलीत गेलो. रात्रभर मी झोपू शकलो नाही. मला वाईट वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा माझ्या भावाला फोन केला. यावेळी मी काहीही लपवले नाही भाऊ शांत राहिला. आणि म्हणाला, "मी लवकर येतो." 3 दिवसांत भाऊ पुण्यात परत आला. त्याने सुनीताशी शांतपणे बोलले. सुनीता रडली आणि कबूल केले की एकटेपणामुळे आणि निराशेमुळे तिने चुकीचे निर्णय घेतले. तिने कबुली दिली की ती एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी फोनवर बोलत होती आणि मनात गोंधळ होता. भाऊने राग न दाखवता तिला समजून घेतले. त्याने म्हटले की त्यानेही चूक केली. लग्नानंतर लगेच सोडून जाणे योग्य नव्हते. नंतर भाऊ आणि सुनीता दोघेही समुपदेशनाकडे गेले. काही महिने उपचार आणि संवाद चालला. घरात वातावरण हळूहळू सुधारले. मीही माझ्या चुका मान्य केल्या. भाभीची सेवा जे मर्यादा ओलांडणे नव्हते. मी कॉलेज पूर्ण केले आणि नोकरी शोधली. आता मी भावाच्या पैशावर अवलंबून नव्हतो. आजही जेव्हा मी मागे पाहतो तेव्हा समजते की एकटेपणा, संवादाचा अभाव आणि मर्यादा न पाळणे किती मोठी हानी करू शकते. कुटुंबात विश्वास टिकवणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर कोणाला त्रास होत असेल तर बोलणे, मदत मागणे आणि योग्य मार्गाने समस्या सोडवणे हीच खरी जबाबदारी आहे. चुकीच्या मार्गाने तात्पुरता आराम मिळेल पण नंतर पश्चात्ताप आणि नातेसंबंधांची हानी होते. हेच मी या अनुभवातून शिकलो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.